रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहड़ के मार्गदर्शन और रिपब्लिकन युवा आघाड़ी जिलाध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहड़ के नेतृत्व में नवी मुंबई के विभिन्न प्रश्नों और मांगों को लेकर तुर्भे विभाग कार्यालय पर थाली बजाओ आंदोलन किया गया, जहां कार्यकर्ताओं ने थाली बजाकर जोरदार नारेबाजी करते हुए नवी मुंबई प्रशासन को जगाने का काम किया। इस दौरान युवा आघाड़ी जिलाध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहड़ के साथ ज्येष्ठ उपाध्यक्ष नागेश कांबळे, माथाड़ी कामगार यूनियन के महासचिव डॉक्टर संदीप माइनकर, अभिमान जगताप, बाळू गायकवाड़, इमरान शेख, विनोद वानखेड़े, फैयाज शेख आदि तमाम कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इस दौरान तुर्भे विभाग अधिकारी को अपनी मांगों का ज्ञापन सौंपकर सिद्धराम ओहड़ और एडवोकेट यशपाल ओहड़ ने अपनी मांगे प्रशासन के समक्ष रखते हुए आनंद नगर झोपड़पट्टी धारकों का प्रश्न बड़े ही प्रखरता के साथ उठाया। इस दौरान उन्होंने जो प्रमुख मांगे रखी उसमें शामिल थी तुर्भे आनंद नगर के रहवासियों को डिमोलिशन सर्टिफिकेट में झोपड़पट्टी तोड़ने का दाखिला दिया जाए, आनंद नगर झोपड़पट्टी धारकों को पहचान पत्र प्रदान किया जाए, तुर्भे स्टोर में चोरों की संख्या और चोरी की बढ़ती वारदात पर नकेल कसने के लिए सीसीटीवी कैमरा लगाया जाए, तुर्भे डंपिंग ग्राउंड से होने वाली समस्याओं को दूर करने हेतु उचित नियोजन किया जाए, एपीएमसी फल बाजार के पास छोटे व्यवसायियों को रोड के करीब व्यवसाय के लिए जगह उपलब्ध करवाई जाए, तुर्भे स्टोर के करीब बनने वाले उड़ान पुल के लिए आरपीआई मध्यवर्ती कार्यालय के पास के वृक्ष की कटाई न की जाए। इस मुद्दे पर हुई सकारात्मक चर्चा के बाद नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए सिद्धराम ओहड़ ने कहा कि महानगर पालिका अधिकारियों ने आश्वासन दिया है कि उनकी मांगों को लेकर वे सकारात्मक कदम जरूर उठाएंगे। आज तुर्भे वार्ड ऑफिस कार्यालयावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या विविध नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। त्यामध्ये थाळीनाद करून महानगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी वेधण्याचं काम या ठिकाणच्या सर्व महिलांनी केलेलं आहे। गेली अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सुटावेत ही भावना घेऊन आम्ही या ठिकाणी इथे आलो होतो। सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आनंदनगर तुर्भे ही जी वसाहत आहे ती 1991ला तोडली। आज त्या घटनेला जवळजवळ 35 वर्ष होत आलेले आहेत। 35 वर्षापूर्वी तोडलेला झोपडपट्टीचा विकासाच्या नावाखाली झोपडी तोडली, परंतु झोपडपट्टीवांचा विकास मात्र या सिडकोने किंवा शासनाने केलं नाही आणि म्हणून आपण ताबडतोब सिडको प्रशासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका प्रशासन या तिन्ही प्रशासनाने एकत्र येऊन ताबडतोब या आनंदनगरच्या लोकांना त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांना पर्यायी जागा द्यावी आणि तोपर्यंत ज्या झोपड्या तोडलेल्या आहेत अशा तोडलेल्या झोपडीधारकांना डिमॉलिशन सर्टिफिकेट म्हणजे झोपड्या तोडल्याचा दाखला त्या ठिकाणी देण्यात यावा, जेणेकरून SRAची योजना जेव्हा निघेल तेव्हा अस्तित्वात असलेल्या झोपडीशिवाय पुनर्वसन होत नाही आणि म्हणून त्यांना पुरावा म्हणून त्या ठिकाणी डिमॉलिशन सर्टिफिकेट झोपडी तोडल्याचा दाखला जर असेल तर तो कामी येईल। दुसरी अशी मागणी आहे की फ्रूट मार्केटमधील जे फळबाजारामधील जे फुटपाथवरती काय छोटे मोठे लोक धंदा करतात, आपलं पोटाची उपजीविका करतात, त्यांचे धंदे वारंवार उठवले जातात, त्यांच्या धंद्याचं नुकसान करतात आणि म्हणून त्या ठिकाणी रोडला कुठला त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपण त्यांना जागा द्यावी, वारंवार त्यांना उठवून त्याचं नुकसान करू नये अशा त्याची विनंती आम्ही केली। त्यानंतर सकारात्मक चर्चा होऊन या फेरीवाल्यांनी रोडवरती न येता त्या ठिकाणी आपला धंदा करावा अशा त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुर्भ्याला जे डंपिंग ग्राउंड आहे त्या डंपिंग ग्राउंडचा त्रास त्या ठिकाणच्या जिथल्या झोपडपट्ट्या आहेत, म्हणजे तुर्भा स्टोर असेल, इंदिरानगर असेल, हनुमाननगर असेल किंवा अन्य झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सर्व झोपडपट्टीच्या नागरिकांना त्रास होतो। अनेक वेळा त्या ठिकाणचे लोक आजारी पडतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणचा जो प्रश्न आहे तो विशिष्ट पातळीवरती पालिकेच्या पातळीवरती आपण तो सोडवा अशी विनंती केलेली आहे। आणि तुर्भे स्टोरला हल्ली बरेच चोर घुसलेत, रेल्वे आहे त्या ठिकाणी रेड लाईट आहे, रेड लाईटकडे येणारे लोक असतात किंवा रेल्वेमध्ये येणारे लोक असतात, भुरटे चोर हे त्या विभागात भरपूर आलेले आहेत आणि म्हणून
या बोरट्या चोरांची ओळख पटावी किंवा ते उजेड द्यावं यासाठी त्या विभागामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी CCTV लावावेत ही मागणी केली। ती देखील मागणी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। दुसरा प्रश्न असा आहे, तुर्भे रोडच्या समोर रेल्वे स्टेशनच्या समोर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। उड्डाणपूल व्हावं ही आमची मागणी होती आणि मागणीप्रमाणे उड्डाणपूल होतं आहे, पण तुर्भे स्टोअर या ठिकाणी जे मध्यवर्ती कार्यालय RPIचं शाखेचं ऑफिस आहे, त्या RPIच्या शाखेच्या जवळ बोधिवृक्षाची 2 झाडं आहेत। ती झाडं फार जुनी आहेत आणि त्या झाडापोटी श्रद्धा आहे आणि म्हणून ही श्रद्धेची असणारी झाडं आपण तोडू नयेत यासाठी देखील आम्ही लक्ष वेधण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यावर उद्याच सकाळी 11 वाजता ते प्रत्यक्ष जागेची पाहणी करून त्या ठिकाणचे बोधिवृक्ष तोडले जाणार नाहीत याची खबरदारी ते घेणार आहेत। आणि म्हणून अशा तऱ्हेच्या आमच्या जे 4-5 मागण्या होत्या, या 4-5 मागण्या अतिशय सकारात्मक पालिका प्रशासनाने घेतल्या आहेत आणि त्यावरती गंभीर विचार करून मानवतावादी दृष्टिकोन ठेवून या सगळ्या समस्या सोडण्यात येतील अशा तऱ्हेचं या ठिकाणी वचन या ठिकाणचे वार्डाधिकारी धांडे, सहायुक्त आणि बाकी उपायुक्त आले होते। या ठिकाणी समाज कल्याणचे अधिकारी आले होते, परिमंडलचे लोक आले होते। तेव्हा विविध या प्रश्नाच्या संबंधामध्ये जे विविध अधिकारी आहेत ते विविध अधिकारी आज एकत्र या ठिकाणी मोर्चाला समोर ते गेले आहेत। प्रत्येकाने आपलं म्हणणं सांगितलं आहेत आणि आनंदनगरचा एक प्रश्न जो आहे ओळखपत्राचा, तो ओळखपत्र आपण ताबडतोब वाटप करा हे देखील मी त्याला सांगितलं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये आपल्यावरती मिटिंग घेणार आहेत आणि ओळखपत्राचं देखील वितरण हे ते लवकर करणार आहेत अशा तऱ्हेचं आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीत ज्या मागण्या घेऊन आम्ही इथे आलो त्या मागण्या या ठिकाणी अतिशय सकारात्मक महानगरपालिकेने पाहून त्या सोडवण्याच्या संदर्भात अतिशय तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आम्हाला वचन दिलेलं आहे आणि त्यामुळं सर्व झोपडपट्टीवासी असतील किंवा इतरही काही लोक असतील त्यांच्या आजच्या मोर्चाचं आंदोलन हे यशस्वी झालेलं आहे अशा तऱ्हेचं या ठिकाणी मी सर्वांना सांगतो। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात। ॲडव्होकेट यशपाल ओळ यांच्या नेतृत्वाखाली ये आंदोलन झालं। अपने मांगों के लिए रास्ते पे आते नहीं तब तक अपनी समस्या हल हो नहीं सकती है, इसीलिए अपन रास्ते पे आ गए और अपनी समस्या को महानगर पालिका के सामने रखा और समस्या निश्चित स्वरूप से हल हो जाएगी ऐसा मुझे विश्वास है। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।